बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पावसाची आहे, कारण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्याला देखील पावसाचा येलो अलर्ट जारी आहे। काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाजही आहे। पावसामुळे मुंबईत रात्री अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं होतं। आजही मुंबई आणि आसपासच्या उपनगराला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाचा इशारा मुंबई आणि आसपासच्या उपनगरात, तर तिथं पुणे, रायगड आणि सिंधुदुर्ग तळ कोकणातही मुसळधार पाऊस बरसेल असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय। तर पुण्यात 4 ते 5 दिवस मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे। घाटमाता परिसरामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जाते। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे। खरं तर पुणेकरांकरता ही दिलासादायकच बातमी म्हणायला हवी, कारण पुण्यात एक दिवस आड पाणीसाठा हा होतोय। पाणी हे पुरवलं जातंय। पाणी पुरवठा एक दिवस आड आहे। किंबहुना ज्या दिवशी तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या पुण्यनगरीत दाखल होती त्यावेळी मात्र पाणी कपात होणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे पुण्यावर वरुणराजानं जर कृपादृष्टी दाखवली असेल तर ती पुणेकरांकरता दिलासादायक बाब म्हणायला हवी। घाटमाता परिसरात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जाते, तर तिथं रायगड आणि सिंधुदुर्गातही पावसाचा धुमशान आहे। तर करवीर नगरी कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 2 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। इचलकरंजी आणि रुई हे 2 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। वाहतूकही या मार्गावरची बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे। राधानगरीसह जिल्ह्यातील सगळ्याच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस आहे। तर साताऱ्यातही घाट परिसरात पावसाचा जोर वाढलेला आहे। मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत। तर तिथं वसई विरारमध्ये देखील दमदार पाऊस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।